विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 प्रकरण 18वे पर्यावरण आणि आपण। आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास यामध्ये दिलेले उपप्रश्न, संपूर्ण स्वाध्याय, उपक्रम, गृहपाठ याच्या माध्यमातून पर्यावरण आणि आपण हे प्रकरण व्यवस्थित काळजीपूर्वक समजून घ्यायचं आहे। चला तर मग सुरुवात करूया। पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 119 वर सांगा पाहू यावर आधारित प्रश्न विचारले आहेत। मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाल्यास काय होईल ते पुढील प्रश्नांच्या आधारे सांगा। पहिला प्रश्न आहे, जंगलातील सजीवांचे अन्न व प्राण्याचे स्रोत घटतील का वाढतील का? उत्तर, मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाल्यास सजीवांचे उपलब्ध अन्नही घटेल, अन्नसाखळ्या खंडित होतील, अन्नासाठी एकमेकांवर अवलंबून असलेले सजीव उपासमारीने मरतील, जंगलतोड झाल्यामुळे पाण्याचे स्रोतही घटतील, झाडांची मुळे जमिनीतील मातीला व पाण्याला धरून ठेवतात, उजाड झाल्यामुळे मातीची धूप होईल, पावसाचे प्रमाण कमी होईल आणि पाण्याचे स्रोत घटतील, जमिनीत मुरलेले भूजल कमी होईल। दुसरा प्रश्न आहे, हे सजीव त्याच जागी राहतील की निवाऱ्यासाठी इतरत्र जातील का? उत्तर, जंगलतोडीमुळे या जंगलातील सजीव अन्नपाण्याच्या शोधार्थ इतरत्र जातील, जंगलातील झाडे कापली गेल्याने त्यांचे निवारे देखील नष्ट होतील, म्हणून निवारे शोधण्यासाठी ते इतरत्र जातील। तिसरा प्रश्न आहे, जंगलातील वनस्पतींच्या व प्राण्यांच्या वास्तव्याची जागा कमी होईल का वाढेल का? उत्तर, जंगलतोडीमुळे सर्व सजीवांचे निवारे उद्ध्वस्त होतील, उजाड जागा वाढेल पण वास्तव्याची जागा कमी होईल। चौथा प्रश्न आहे, तेथील सजीवांची संख्या वाढेल का कमी होईल का? उत्तर, जंगलतोडीमुळे सजीवांची संख्या आपोआप कमी होईल, जंगले नष्ट झाल्याने सजीवांचे अन्न व निवारे नष्ट होतात, म्हणून त्यांची संख्या कमी होईल। यानंतर पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 119 वरच वरच जरा डोके चालवा यावर आधारित प्रश्न आहे। एखाद्या ठिकाणी धरण बांधले गेले तर त्या पर्यावरणात कोणते बदल होतील? उत्तर, धरणामुळे त्या ठिकाणी पाणी मिळेल व कोरडेपणा कमी होईल, काही भागात हिरवाई येईल, परंतु या धरणाने तेथे असणारे नैसर्गिक पर्यावरण नष्ट होईल, तेथे आधीपासून असणाऱ्या वनस्पती, झाडे झुडपे पाण्याखाली जातील, काही प्राणी पूर्णतः नामशेष होतील, तेथे राहणाऱ्या माणसांना स्थलांतर करावे लागेल, तिथल्या स्थानिक पर्यावरणात खूप मोठा बदल होईल। पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 120 वर सांगा पाहू यावर आधारित प्रश्न विचारला आहे। पहिला प्रश्न आहे, हवा प्रदूषित कशामुळे होत असावी? उत्तर, काही नैसर्गिक घडामोडीमुळे हवा प्रदूषित होते, उदाहरण वादळे, ज्वालामुखी, वार, परंतु आता प्रमाणात मानवाने केलेल्या घडामोडींमुळे हवा प्रदूषण वाढते, उदाहरण इंधनाचे ज्वलन, कारखाने व यांच्यापासून उत्सर्जित होणारे विषारी वायू, कणरूप घनपदार्थ अशा प्रदूषकांमुळे हवा प्रदूषित होत असावी। दुसरा प्रश्न आहे, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नैसर्गिक वायू, कोळसा, लाकूड ही इंधने कोणकोणत्या कारणांसाठी वापरतात? उत्तर, पेट्रोल व डिझेल ही इंधने वाहतुकीच्या साधनांसाठी वापरली जातात, दुचाक्या, मोटरगाड्या, टेम्पो आणि विमाने या प्रकारच्या इंधनावर चालतात। केरोसिन गॅस व लाकूड हे स्वयंपाकासाठी व कारखान्यातील प्रक्रियांसाठीही वापरले जाते। कोळसा विद्युत ऊर्जा निर्मिती व उद्योगधंद्यासाठी वापरला जातो। डिझेलसारखे इंधन कारखान्यातील इंजिने व मशीन्स चालू ठेवण्यासाठीही लागते। अशा प्रकारे आपण प्रकरणामध्ये दिलेल्या उपप्रश्नांचा अभ्यास केला आहे। आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, काय करावे बरे?
त्यामध्ये प्रश्न दिला आहे, नदी तलाव यामध्ये जलपर्णीची चादर पसरली आहे. उत्तर, नदी तलाव यामध्ये जलपर्णीची चादर पसरली तर ती जलपर्णीची चादर काढावी लागेल, जेणेकरून पाण्यातील सजीवांपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचू शकेल. प्रश्न दुसरा, जरा डोके चालवा. प्रश्न आहे, एखाद्या ठिकाणी घारी राहिल्या नाहीत तर काय होईल? कोणत्या सजीवांची संख्या वाढेल? कोणत्या सजीवांची संख्या कमी होईल? उत्तर, एखाद्या ठिकाणी घारी राहिल्या नाहीत तर सापांची संख्या वाढेल, उंदीर, घुशी व चिमण्यांसारखे छोटे पक्षी यांची संख्या वाढेल. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये अ आहे, स्थलांतर म्हणजे काय? उत्तर, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी जाणे यालाच स्थलांतर असे म्हणतात. आ, पक्ष्यांचा जीवनक्रम लिहा. उत्तर, घरटी बांधणे, अंडी घालणे, पिले मोठी झाली की पिलांसह परत दुसऱ्या ठिकाणी जाणे. ई आहे, हवा प्रदूषणाची 2 कारणे लिहा. उत्तर, इंधनाच्या ज्वलनातून काही विषारी वायू तसेच मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण होतो, त्यामुळे हवा प्रदूषण होते. उद्योगधंद्यातूनही हवेत काही विषारी वायू मिसळतात, त्यामुळे हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. चौथा प्रश्न आहे ई, जमिनीवरच्या उपलब्ध वनक्षेत्राचा वापर आपण कशासाठी करतो? उत्तर, जमिनीवरच्या उपलब्ध वनक्षेत्राचा वापर आपण रस्ते बांधणे, वसाहती, उद्योगधंदे, शेती तसेच लोहमार्ग तयार करण्यासाठी करतो. प्रश्न चौथा, कारणे लिहा. त्यामध्ये अ आहे, जैविक घटकांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. उत्तर, मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे हवा, पाणी, जमीन अशा सर्व ठिकाणी मोठे बदल घडून येत आहेत. तसेच या अजैविक घटकांचे प्रदूषण होत आहे. परिणामी जैविक घटकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे, तर काही जैविक घटकही नष्ट झाले आहेत. पर्यावरणाच्या एका घटकात बिघाड झाला तर त्याचा इतर घटकांशी असलेल्या संबंधांवर परिणाम होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडतो. त्यामुळे सर्व जीवसृष्टीला धोका आहे. म्हणून जैविक घटकांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर आ आहे, वन्य प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. उत्तर, कारण वाढत्या लोकसंख्येमुळे लोकांच्या गरजा भागवण्याच्या प्रयत्नास माणूस अधिकाधिक जमीन व जलस्रोत वापरत आहे. शेती, वसाहती, उद्योगधंदे तसेच रस्ते व लोहमार्ग तयार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मोकळी जमीन आवश्यक असल्याने जंगलतोड होते. पृथ्वी तलावावर वनस्पती नष्ट होऊ लागल्यामुळे प्राण्यांची संख्या कमी होते. अशा प्रकारे वन्य प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. प्रश्न पाचवा, चूक की बरोबर ते लिहा. अ आहे, अजैविक घटकांमध्ये मृत वनस्पती व प्राण्यांचा समावेश होतो. उत्तर, बरोबर. आ आहे, जैवविविधता जपणे आवश्यक आहे. उत्तर, बरोबर. प्रश्न सहावा, खाली दिलेल्या वस्तू, पदार्थ, घटक यांची मानवनिर्मित व निसर्गनिर्मित अशा गटांमध्ये विभागणी करा. उत्तर, मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित यामध्ये वर्गीकरण करण्यासाठी आपल्याला वस्तू, पदार्थ आणि घटक दिले आहेत. माती, घोडा, दगड, जलपर्णी, पुस्तक, सूर्यप्रकाश, डॉल्फिन, फेन, खुर्ची, पाणी, कापूस, टेबल, झाडे, वीट. आता यामध्ये मानवनिर्मितमध्ये येणारे घटक आहेत पुस्तक, पेन, खुर्ची, टेबल, वीट. आणि निसर्गनिर्मितमध्ये येणारे घटक आहेत माती, घोडा, दगड, जलपर्णी, सूर्यप्रकाश, डॉल्फिन, प्राणी, कापूस, झाडे. अशा प्रकारे आपण संपूर्ण स्वाध्याय या ठिकाणी पूर्ण केला आहे. आता आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नांचा थोडक्यात आढावा घेऊ. उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न आहे, वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेचर WWF या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या कार्याविषयी माहिती मिळवा. WWF चे ध्येय पृथ्वीच्या नैसर्गिक पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे आणि मानव निसर्गाशी सुसंगतपणे जगत असलेले भविष्य घडवणे, जगाच्या जैविक विविधतेचे जतन करणे,
नूतनीकरणयोग्य नैसर्गिक संसाधनांचा वापर शाश्वत आहे याची खात्री करणे आणि प्रदूषण आणि अपव्यय वापर कमी करण्यास प्रोत्साहन देणे हे आहे. उपक्रमामधील दुसरा प्रश्न आहे, पृष्ठ क्रमांक 89 वरील कृतीत तुम्ही काही बातम्यांचा अभ्यास केला आहे. सजीवांवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी तुमच्या परिसरात काय केले जाते याची माहिती मिळवा. उत्तर: शेतात कीटकनाशके कमी प्रमाणात फवारली जातात. सेंद्रिय खताचा वापर केला जातो. जनावरांना चरण्यासाठी मोकळे रान सोडले जाते. अशा प्रकारचे विविध उपाय करून सजीवांवर होणारे दुष्परिणाम टाळले जातात. आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे, आपल्याजवळ गरजेच्या गोष्टींचा किती साठा असावा? पुढील प्रत्येक साधनांच्या संदर्भात अशी चर्चा करा. पाणी, अन्न, वस्त्र या गोष्टींचा किती साठा असावा याबाबत तुम्ही वर्गात विद्यार्थ्यांशी किंवा एकमेकांशी चर्चा करा आणि 4 ते 5 वाक्यात उत्तर लिहून कमेंट बॉक्समध्ये टाका. अशा प्रकारे वर्ग 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 पर्यावरण आणि आपण या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय, उपप्रश्न, उपक्रम, गृहपाठ आपण अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.